लोक याला साधं समजत होते. हा तर देवच. शेतात चमत्कारिक प्रकार. लोकांनी हात जोडले. पावसाळा सुरू झाला की शेतकऱ्यांच्या मनात आशेचा किरण निर्माण होतो. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसाने अक्षरशः कहर केला. सीना नदी दुथडी भरून वाहू लागली. पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की काही मिनिटात नदीने आपली मर्यादा ओलांडली आणि आसपासच्या गावाकडे धाव घेतली. सुरुवातीला लोकांना वाटलं की नेहमीसारखा पूर असेल, पण परिस्थिती क्षणाक्षणाला भीषण होत गेली. निमगाव, सुलतानपूर, दारफळ, उंदरगाव, केवड आणि वाकाव या गावांमध्ये पाणी इतक्या वेगाने शिरलं की लोकांना सावरण्याचीही संधी मिळाली नाही. घरांमध्ये गुडघाभर पाणी आलं, मग कमरेपर्यंत आणि मग काही वेळातच छाती एवढं पाणी झालं. जीव वाचवण्यासाठी अनेकांनी घरांची छप्परं, उंच इमारती आणि सुरक्षित जागांचा आधार घेतला. या गोंधळात प्रत्येकजण स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होता. लहान मुलं रडत होती, वृद्धांना बाहेर काढण्याची धावपळ सुरू होती. महिलांच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती, पण या सर्वांमध्ये एक वेदना अशी होती की जी प्रत्येक शेतकऱ्याचं काळीच पिळवटून टाकत होती. ती म्हणजे त्यांच्या जनावरांची. शेतकऱ्यांसाठी गाय, म्हैस, बैल किंवा शेळी ही फक्त जनावरं नसतात, ती त्यांच्या संसाराचा आधार असतात. अनेकांनी डोळ्यात पाणी आणत आपल्या जनावरांना सोडून दिलं, कारण त्यांना माहिती होतं जर थांबलो तर स्वतःचाही जीव धोक्यात येईल. अनेक जनावरं पाण्यात अडकली होती. काहींचा आवाज दूरवरून ऐकू येत होता, पण त्यांच्यापर्यंत पोहोचणं म्हणजे मृत्यूला निमंत्रण देण्यासारखं होतं. पुराचं पाणी सतत वाढत होतं. नदीचं रूप पाहून अनुभवी लोकही हादरले. बचाव पथकांनाही अनेक ठिकाणी पोहोचणं कठीण झालं होतं. गावकरी फक्त दूर उभं राहून असहाय्य नजरेने आपल्या जनावरांकडे पाहत होते. कोण जाईल त्या पाण्यात, कोण धाडस करेल हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात होता. तेवढ्यात एक व्यक्ती शांतपणे आजूबाजूला त्याने नजर टाकली. त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, घाई नव्हती, प्रत्येक ठाम निर्धार होता. लोकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. जाऊ नकोस, पाण्याचा वेग खूप आहे, अशा अनेक हाका त्याच्या कानावर पडला, पण तो थांबला नाही. तो पुराच्या दिशेने चालू लागला. काही क्षणातच तो कमरेपर्यंतच्या पाण्यात उतरला. पुढे छाती एवढं पाणी, भोवती प्रचंड प्रवाह आणि तरीही त्याची पावलं मागे फिरली नाही. गावकरी दुरून श्वास रोखून हा सगळा प्रसंग पाहत होते. अनेकांच्या तोंडून नकळत देवाचं नाव बाहेर पडलं. काही वेळाने एक जनावर सुरक्षित बाहेर आलं, मग दुसरं, मग तिसरं. लोकांना विश्वासच बसत नव्हता. इतक्या धोकादायक परिस्थितीत एकामागून एक जनावरं बाहेर येऊ लागली. प्रत्येक वेळी तो माणूस पुन्हा पुराच्या दिशेने वळत होता, जणू स्वतःचा जीव त्याच्यासाठी महत्त्वाचा नव्हताच. वेळ जात होती, पण त्याचा संघर्ष थांबत नव्हता. पाण्याचा प्रवाह वाढत होता, शरीर थकत होतं, तरीही त्याने हार मानली नाही. प्रत्येक जनावर सुरक्षित ठिकाणी पोहोचल्यावर त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. गावकऱ्यांच्या डोळ्यात मात्र आश्चर्य आणि कृतज्ञतेचे अश्रू होते. हळूहळू बातमी आसपासच्या गावांमध्ये पोहोचली. पुरात एक माणूस जीव धोक्यात घालून जनावरं वाचवतोय अशी चर्चा सुरू झाली. अनेक जण घटनास्थळी पोहोचले. काहींनी मोबाईलमध्ये व्हिडिओ काढले, तर काही जण स्तब्ध उभे राहून हा प्रसंग पाहत राहिले. विशेष म्हणजे त्याने फक्त जनावरांना बाहेर काढून आपलं काम संपवलं नाही, सुरक्षित ठिकाणी आणलेल्या जनावरांसाठी वैरण, पाणी आणि आवश्यक व्यवस्था करण्यासाठीही तो धावत होता. स्वतःच्या पोटाची पर्वा न करता दिवसभर त्या मुक्या जीवांची तो सोय करत होता, सेवा करत होता. ज्यांच्या जनावरांना तो वाचवत होता त्यांच्यापैकी अनेक लोक त्याला ओळखतही नव्हते. तरीही त्याने कोणाचा धर्म, जात किंवा ओळख किंवा आर्थिक परिस्थिती पाहिली नाही. त्याच्यासाठी प्रत्येक प्राण महत्त्वाचा होता. अशी माणुसकी आजच्या काळात क्वचितच पाहायला मिळते. दिवसभराच्या या संघर्षानंतर अनेक जनावरं मृत्यूच्या दारातून परत आली. ज्या शेतकऱ्यांनी सर्व काही संपल्याचं मानलं होतं, त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आशेचं हास्य उमटलं. त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू होते आणि त्या अनोळखी धाडसी व्यक्तीबद्दल अमाप आदर होता. या घटनेची माहिती जशी जशी बाहेर येऊ लागली तसतशी सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. अजूनही माणुसकी जिवंत आहे, असा माणूस म्हणजे देवच, याचा सत्कार झाला पाहिजे, अशा हजारो प्रतिक्रिया येऊ लागल्या. अनेकांनी त्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून त्याचं कौतुक केलं. वृत्तपत्रांनीही या घटनेची दखल घेतली. एका साध्या शेतकऱ्याने केलेल्या या कार्याने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं, कारण आजच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्याच्या जनावरांसाठी एवढा मोठा त्याग करणं हे खरंच विलक्षण होतं. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की हा माणूस नेमका कोण होता? लोक त्याला देव का म्हणत होते आणि त्याने नेमकं किती मोठं कार्य केलं होतं? याच उत्तरासाठी हजारो लोक शेवटपर्यंत ही कहाणी ऐकत राहिले. शेवटी सत्य समोर आलं आणि प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं. हा कोणताही चमत्कार नव्हता, ना कुठला दैवी अवतार. हा होता माढा तालुक्यातील एक साधा कष्टकरी शेतकरी मदन चव्हाण. मदन चव्हाण यांनी भीषण पुराच्या पाण्यात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तब्बल 100 ते 200 जनावरांना सुरक्षित बाहेर काढलं. त्यानंतर त्या सर्व मुक्या जीवांसाठी वैरण आणि पाण्याची व्यवस्थाही केली. त्याने कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा ठेवली नाही, कोणतंही बक्षीस मागितलं नाही. त्यांनी फक्त माणुसकी जपली. म्हणूनच आज संपूर्ण महाराष्ट्र त्यांचं कौतुक करत आहे. लोक म्हणत आहेत, लोक याला साधा समजत होते, पण हा तर देवच निघाला. कारण देव नेहमी मंदिरातच असतो असं नाही. संकटाच्या काळात दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचे जीव धोक्यात घालणाऱ्या माणसाच्या रूपातही देव भेटतो आणि मदन चव्हाण यांनी हे आपल्या कृतीतून संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं.